शुभ सकाळ. तर बघा किती छान फुलं निघले आहे. तर छान फुलं निघले. आता मस्त देवपूजा करायची आहे. तर श्री स्वामी समर्थ ताईंनो, तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही म्हणसाल हे काय करताय? तर मी ना एका वाटीमध्ये 2 चम्मच दही आणि दुसऱ्या पण वाटीत 2 चम्मच दही घेतली. तर एका वाटीत पंचामृतसाठी आणि दुसऱ्या वाटीमध्ये मी 2 चम्मच दही आणि 1.5 चम्मच बेसन घेतलं आणि थोडंसं याच्यात कच्चं दूध याच्यात पण टाकत आहे आणि त्याच्यात पण टाकत आहे. तर हे बेसन वगैरे मी घेत आहे ना, तर ते ना मला आज ना देव ना घासायचे आहे, स्वच्छ करायचे आहे. तर आज म्हटलं नारळ पौर्णिमा आहे, तर आज सगळे देव स्वच्छ करून घ्या म्हटलं, नाहीतरी आता उशीरच होणार आहे आज पूजेला. तर कारण आज पूजा करता करता तर खूप वेळ होणारच आहे, म्हणून म्हटलं आज देवपूजा थोडं लेट झाली चालते. तर सगळे देव स्वच्छ करून घ्या म्हटलं. आणि इकडे बघा चहा मांडला आहे. तर दादा चहा प्यायचा आहे, म्हणून आता चहा उकळेपर्यंत मी दही, दूध, एक लिंबू, बेसन आणि हळद हे सगळं मिक्स करून मी चांगले स्वच्छ देव घासून घेणार आहे. त्याच्या आधी ना मी चहा पिऊन घेते. तर या मग चहा प्यायला ताईंनो. आता सकाळचे वाजले आहे 7. आज पण थोडं असं ना उठायला वेळ झाला ताईंनो, कारण ना काल बरंच नाही वाटे, मग दवाखान्यात वगैरे गेलती. तर म्हणून म्हटलं आज उशिरा सुटली. तर दादाला पण चहा दिला आणि स्वामींना पण दूध देऊन दिलं. त्याला पण दूध द्यावंच लागते आणि मी पण चहा पिऊन घेतला. तर आता ना मी हे सगळं मिश्रण केलं ना तर त्यानं मी सगळे आता देव स्वच्छ करून घेते. तर मी कोणतं लिक्विड वगैरे नाही वापरत. केंद्रात गेली कधी तर मग मी एखाद्या वेळेस ते चांगलं देव घासायचं ते लहानची छोटीशी बॉटल मिळते, ते आणत असते. पण आता खूप दिवस झाले मी काही आणलीच नाही, म्हणून मी नाही याच्यापासूनच देव स्वच्छ करते. तर खूप छान देव निघतात. बेसन पीठ, दही, दूध, एखादा लिंबू आणि थोडीशी हळद याचं सगळं एकत्र मिश्रण करून तुम्ही जर देव स्वच्छ घासले ना, तर खूप छान निघतात. आणि 8-10 दिवस तर कसेच देव म्हणजे असेच चकाचकच दिसते. फक्त थोडंसं ना चांगलं असं थोडंसं घासायला लागते बोटांनी आणि फटाफट देव निघून जाते. तर मी म्हटलं आज पौर्णिमा आहे, म्हणून म्हटलं देव स्वच्छ करून घेते. खूप दिवस झाले ना देव स्वच्छच नाही केले, तर वेगळे दिशे म्हणून आज वेळ लागला तर चालते म्हटलं. तसाही आज वेळच लागणार आहे, कारण आज भरपूर पूजा आहे. तर सगळं हिचं देवांपचं सगळा पसारा काढला मी. सगळे भांडे गिंडे स्वच्छ घासून घेतले पितांबरीने देवाचे. तर आता देव स्वच्छ करून घेत आहे. हार वगैरे करून घेतले. आणि आता आज ना स्वामींचा अभिषेक, पूर्ण देवांचा पण अभिषेक करायचा आहे. आणि आपली कुलदेवी आहे ना भवानी माता, तिला सुपारीचं असं प्रगट केली आहे, तर तिला सेंदूर वगैरे लावावं लागते आम्हाला पौर्णिमेला. तर आज पूजा आहे पुन्हा परत. आज पौर्णिमा आहे, तर संध्याकाळी पण आपली सत्यनारायणची पूजा. तर आता सगळे देव स्वच्छ करून सगळे धुवून घेतले. तर बघा किती मस्त चमकत आहे देव. आणि आता मी घेत आहे अभिषेक करायला, कारण पूर्ण व्हिडिओ दाखवला ना ताईंनो तर खूप मोठा व्हिडिओ होतो, म्हणून ना मी थोडंसं शॉर्टकटमध्ये दाखवलं. तर आता सगळी पूजा करून घेतली मी आणि त्याच्यानंतर स्वामींचा अभिषेक करत आहे. तर आता ना अभिषेक पहिले पाण्यानं करत आहे आणि मी पंचामृत केलं आहे. दही, दूध, साखर, तूप आणि मध यांचं पूर्ण पंचामृत केलं आहे. तर आज ना मस्त पौर्णिमा आहे आणि गुरुवार पण आहे, म्हणून आज छान स्वामींचा अभिषेक करणार आहे. तर मी अभिषेक करताना गणपती अथर्वशीर्ष म्हणत आहे पहिले. गणपती अथर्वशीर्ष आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र म्हणत मी स्वामींचा अभिषेक करून घेतला. आणि आता स्वामींचा अभिषेक झाला, तर स्वामींना चांगला आता पुसून स्वच्छ वस्त्र वगैरे घालून देते. तर मी ना दर गुरुवारी करते. मला कधी पण मनात आलं की मी स्वामींचा अभिषेक करून घेते दह्या-दुधाने, नाही तर मग मी रोज तर पाण्यानेच आंघोळ करून देते स्वामींची. पण आज पौर्णिमा गुरुवार आहे, म्हणून मस्त छान असा अभिषेक केलं. आठवड्यातून दर गुरुवारी मी अभिषेक करते. रोज स्वामींना पाण्यानेच अभिषेक करते, पण गुरुवार दिवशी दह्या-दुधाने पंचामृतने करते. आणि हे बघा पादुका मी जेव्हा स्वामींना आणलं ना तेव्हाच मी आणल्या, हे चरण पादुका थोड्या लहान साईजच्या आणल्या.
पण मी म्हटलं चला आता कधी अक्कलकोटला जाणं होते की नाही म्हणून मग तेव्हाच मी गेली. तर अधिक महिन्यात गेली मी दर्शनाला, तेव्हाच मग स्वामींना आणि स्वामींच्या पादुका तेव्हाच घेऊन आली. तर आता मी ना थोडं हिना अत्तर घ्यायला उठली होती, कारण हिना अत्तर सगळी पूजेची तयारी करून मी बसली आहे, पण हिना अत्तरच नाही घेतलं होतं. तर मग मी हिना अत्तर घेतलं. मी हिना अत्तर पण अक्कलकोटवरूनच आणली आहे. एक शिशी छोटीशीच आणली आणि खूप चांगलं हिना अत्तर आहे. तर मी दर गुरुवारी इथे लावते, इतर वेळा नाही लावत. पण गुरुवारच्या गुरुवारी हिना अत्तर स्वामींना, स्वामींच्या चरणपादुका यांना लावते. तर आता मस्त हे बघा, ही शिशी आहे, छोटीशी आणली. एवढीच शिशी ना 110ला का काहीतरी मिळाली मला. मला असं काही आठवलंच नाही. 2-3 घेऊन आली असती तर खूप दिवस जात होते. पण इथे पण केंद्रात मिळतात म्हणा. आपल्या यवतमाळला पण केंद्रामध्ये स्वामींच्या मिळतात, दुकान आहे ना. पण याचा सुगंध नाही एवढा खूप छान येतो. तर आज आहे नारळी पौर्णिमा. तर आता ना ताईनं पूजा करता करता मला वाजले आहे आता 10 वाजले आहे. 10 वाजता मी अभिषेक करत आहे. मग आता राहू काळ पण चालू झाला आहे, म्हणून मी आता ना देवांना राख्या आता नाही बांधणार. तर मी आता राख्यानंच स्वामींना, सगळ्या देवांना राख्या मी संध्याकाळीच 5-6च्या जवळपास बांधणार, कारण तेव्हा शुभ मुहूर्त आहे म्हणते. आणि आता राहू काल लागते तर त्याच्यात बांधावं नाही म्हणते ना, म्हणून मी आता काही देवांना राख्या नाही बांधणार. तर संध्याकाळी आपली पौर्णिमेची पूजा पण आज करावं आहे ना, पौर्णिमा आहे. तर मग ते पूजा करताना मी स्वामींना, सगळ्या देवांना मग राख्या वगैरे बांधून घेते. तर आता छान असं वस्त्र टाकून देते. तर माळ वगैरे टाकली. एकच माळ आहे माझ्याकडे. मला ना आता 4-5 माळा घेऊन यावं लागेल स्वामींसाठी, कारण रोज वेगवेगळी माळ असली तर छान वाटते. तर मी ना घरच्या घरी असे वस्त्र तयार करून घेतले आहे स्वामींसाठी. तर अजून मला ना थोडे वेगवेगळे कापड आणून मस्त अशी छान वस्त्र तयार करून घ्यायचे आहे. आणि ही टोपी बघा, मी घरी शिवून पाहिली तर जमली थोडीशी. तर असंच आता मी नवीन नवीन मस्त कापड आणून मस्त टोप्या वगैरे मी स्वामींना घरीच तयार करून पाहणार. तर आता छान पूजा झाली, अभिषेक करून घेतलं. तर आज ना शक्य झालं तर ताईंनो दुर्गा सप्तशतीचं पठण करा आणि स्वामी चरित्रसार अमृत वाचा. मस्त 11 माळी जप करा. जेवढ्या झाल्या तेवढे शक्य होत असेल तेवढ्या सेवा करा, कारण आपल्याला घरचे कामं, मुलं बाळं सांभाळून सगळं कामं आवरून सगळे सेवा करावं लागते. तर दुपारच्या वेळेमध्ये तुम्हाला जो वेळ भेटे त्या वेळेमध्ये करा, कारण आज श्रावण महिना, परत गुरुवार आणि त्याच्यात मस्त नारळी पौर्णिमा. तर खूप छान दिवस आला आहे. तर म्हणून जेवढ्या होते तेवढे शक्य होते तेवढ्या सेवा करा तुम्ही. आणि मला ना मस्त आधी एक चाफ्याचं फूल उगवलं घरी, म्हणून एक फूल स्वामींना वाहलं. तर आता स्वामींना चाफ्याचं फूल खूप प्रिय आहे ना. तर आता पूजा झाली आवरून, तर रांगोळी काढून घेते. रांगोळी काढली आणि आता म्हटलं कुंकुम अर्चन करायचं आहे, कारण परत संध्याकाळी वेळ होऊन जाईल, म्हणून आत्ताच मस्त कुंकुम अर्चन करून घेत आहे. तर कुंकुम अर्चन करताना मी ना लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र आणि श्री स्वामी समर्थ हा मंत्र, पुन्हा कमलात्मक मंत्र आणि असे मी 4-5 श्रीसूक्त असे म्हणून मी कुंकुम अर्चन करून घेतलं. आणि आता मस्त साबुदाणा खिचडी बनवली, आलू चिप्स थोडेसे तळले आणि स्वामींना मी आता नैवेद्य पण दाखवून देत आहे. तर स्वामी बघा माझ्या मागे मागे, आणि बघा त्याला किती स्वामींना पाया लागायची खूप त्याला काही, स्वामी आप्पा म्हणत म्हणत पाया लागत आहे. तर बघा तो कसा पाया लागत आहे. मग आता स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवून दिलं. तर आता चला मग मी पण फराळाचं करून घेते. एवढे सारे सकाळपासून कामं करता करता ताईंनो आता 11:30 12 वाजले आहे. तर आता स्वामीला पण भूक लागली आहे, म्हणून आता मी पण फराळाचं करून घेते, स्वामींना पण चारते. तर या मग फराळाचं करायला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा की तुम्हाला माझी डेली ब्लॉग रुटीन पाहायला आवडतात का. तर अशी झाली आहे मग आजची पूजा. तर कमेंट्समध्ये नक्की सांगा की आजची पूजा कशी झाली. श्री स्वामी समर्थ.